अवैध बायोडिझेल पंपाविरोधातील आमरण उपोषणाचा तिसरा दिवस. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांनी अवैध बायोडिझेल पंप कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आज तिसरा दिवस असून अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा समोर सुरू असलेल्या या आंदोलनात अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणातील गंभीर अनियमितता, आवश्यक परवानग्यांचा अभाव, एनओसी मधील त्रुटी तसेच शासनाच्या महसूल व जीएसटी नुकसानीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी अनेक वेळा तक्रारी, निवेदन तसेच माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आली होती. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला. उपोषणकर्त्यांनी संबंधित अवैध बायोडिझेल पंप तात्काळ कारणस्वरूपी व कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत अशी प्रमुख मागणी केली आहे. तसेच संबंधित प्रकरणात काही अधिकारी व पंपचालकांमध्ये मिलीभगत असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. वारंवार तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने संबंधितांना प्रशासकीय संरक्षण मिळत आहे का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले. संबंधित अवैध बायोडिझेल पंप तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. शासन, महसूल व जीएसटी नुकसानीची वसुली करण्यात यावी. संबंधित जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्याची भूमिका तपासून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. यावेळी मोहम्मद हसन इनामदार यांनी इशारा देताना सांगितलं की जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. आपला जिल्हा, आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम शहा, बुलढाणा. आज हमारा आमरण उपोषण का तीसरा दिन है. मैं मोहम्मद हसन अब्दुल खालिक इनामदार, माइनॉरिटीज़ डेमोक्रेटिक पार्टी विदर्भ अध्यक्ष. हमारा आमरण उपोषण करने का मकसद ये है कि जो अवैध बायोडीजल पंप तोड़जई नाम से चल रहा है खमगांव तालुके के अंदर, उसको सील लगाने के लिए, क्योंकि पूरे ज़िले भर में अवैध बायोडीजल पे कार्रवाई हो चुकी है, उन पे एफआईआर दर्ज हो चुकी है. यही दो पंप किस लिए चल रहे हैं और किसके आशीर्वाद से चल रहे हैं, ये बहुत ही आश्चर्य की और अति निंदनीय वाली बात है. क्योंकि सब पंप को सील किया गया और ये दो पंप को सील नहीं किया जा रहा है क्योंकि अवैध है. हम शासन से और प्रशासन से ये मांग करते हैं कि इन पे जल्द से जल्द कार्रवाई होना चाहिए.